रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल आहे. आमरसासाठी शक्यतो केशर किंवा हापूस आंबे निवडावेत. आंबे आणल्यानंतर आमरस बनवण्याच्या किमान 1 तास आधी थंड पाण्यात भिजत ठेवावेत. त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यावेत. केशर किंवा हापूस आंब्याचा आमरस दाटसर होतो आणि त्याचा रंगही अतिशय सुंदर येतो. आता बरेच जण आंब्याच्या फोडी करून मिक्सरमध्ये फिरवतात, पण मिक्सरमध्ये फिरवलेला आमरस काही वेळानंतर काळा पडतो. म्हणून आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने आमरस बनवणार आहोत. त्यासाठी आंबे हाताने छान मऊ करून घ्यायचे आणि नंतर चाळणीवर सोलून त्याचा रस काढायचा. ही पद्धत खूप सोपी आहे आणि आमरसामध्ये गाठीसुद्धा राहत नाहीत. आमरस बनवताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आंबे घेताना नैसर्गिकरित्या पिकलेले, पूर्ण पिवळे आणि गोड आंबे निवडा. अशा आंब्यामध्ये गोडवा भरपूर असतो, त्यामुळे साखर कमी लागते. अजिबात तुम्हाला आंबे पिळत बसावे लागत नाही किंवा मिक्सरला सुद्धा लावावे लागत नाही. चाळणीवर घेऊन फक्त आंबा घासायचा आहे किंवा हलक्या हाताने पिळून घ्यायचा आहे. चाळणीवर असा घासून घेतला की त्याचा रस आपोआप खाली पडतो. मिक्सरला लावल्यामुळे काय होतं, आंब्याचा रंग पटकन काळा होतो किंवा तो जास्त फेटला जातो. त्यापेक्षा अशा नैसर्गिक आणि सोप्या पद्धतीने चाळणीवर रस काढता येतो. हे बघू शकता, रस असा चाळणीच्या खाली हळूहळू निघत आहे. करून रस कशा पद्धतीने पडतो ते स्पष्ट दिसेल. तुमच्याकडे मोठं ज्यूसची चाळणी नसेल तर एखादी वाटी किंवा टोप घेऊन खाली एखादा कपडा ठेवायचा, म्हणजे भांडं हलणार नाही. अगदी सहजपणे रस काढता येईल. साधारण 3 ते 4 मिनिटातच चारही आंब्यांचा मस्त रस काढून घेतला आहे. बी किंवा कोयला लागलेला सगळा गर निघाला आहे. आता मी तुम्हाला दुसरी एक पारंपरिक पद्धत दाखवत आहे. फक्त किसणी बारीक असावी. आपण आधी आंब्याची साल काढून घेतलेली आहे. ती आता या किसणीवर किसून घ्यायची. बारीक किसणी असल्यामुळे आंब्यांचा गर अगदी पातळ आणि मऊसर तयार होतो. ही पद्धत इतकी सोपी आहे की लहान मुलांनाही आवडीने करता येईल. घरातल्या छोट्याशा किसणीवर सुद्धा तुम्ही आंबा अगदी सहज किसून घेऊ शकता. आंबा मऊ असल्यामुळे हातावर ताण येत नाही किंवा हात दुखत नाहीत. त्यामुळे अगदी आरामात आणि पटकन आंब्याचा गर तयार होतो. कोयला लागलेला जो गर राहतो त्याचाही आपण पुढे उपयोग करणार आहोत. याच पद्धतीने उरलेले आंबेही किसून घ्यायचे. साधारण 1 ते 1.5 किलो आंबे किसण्यासाठी 3 ते 4 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही आणि गरही अगदी पटकन तयार होतो. त्याचा सुंदर पिवळसर रंग आणि दाटसर